नमस्कार फ्रेंड, तर तुमचं माझ्या जसं जमेल तसं चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मी चाललेले आहे आज नागपंचमीची वारुळाला। तर चला, वारुळासाठी काय काय साहित्य लागते मी तुम्हाला आता ते दाखवणार आहे। तर साहित्य मी तुम्हाला दाखवते। हे बघा, लोट्यामध्ये तांब्यामध्ये मी पाणी घेतले। हे लाह्या ज्वारीच्या, ते वस्त्रमाळ आणि हळदी कुंकू, माचीस, साखर आणि त्याच्यामध्ये दूध घेतले, उदबत्ती आणि दिवा, आणि हे सांडू नये म्हणून त्याच्यामध्ये दूध घेतले। तर आपण आता जिथं भेटेल तिथं वारुळाला जाऊया। तर ज्यांना कुणाला माहीत नसेल त्यांनी बघून घ्या साहित्य, आणि चला तर आपण आता जाऊया। हे कसं ऊन पडले बाहेर बघा, आणि मी चाललेले आहे आता वारुळाला। तरी नंतर अजून एकदा ताट दाखवते, काय ताटामध्ये मी चालवलंय ते। तर बघा, अशा पद्धतीनं हे छोटी मुलगी मी चालले, तिला व्हिडिओ काढण्यासाठी खास मी सोबत निघला। आम्ही लांब रस्त्याला आलेलो आहेत वारुळाच्या जवळ। तर हे बघा, आता मी वारुळाची पूजा करत आहे। प्रथम मी पाणी टाकले वारुळाच्या कडेने। आता नंतर पाणी टाकल्यानंतर सुरुवातीला देव धुवून, म्हणजे 5 दगड घ्यायचे, त्या दगडावर पाणी ओतायचं, आणि धुवून झाल्यावर 4 काड्या टाकायच्या, त्याच्या कडेने वस्त्रमाळ अडकवायची। आपण घरून एक धागा आणायचा पांढरा, आणि त्याला पिवळा करायचा हळदीनं, ते हातामध्ये बांधायचा। नंतर हळदी कुंकू, साखर, हरभऱ्याची डाळ, नंतर लाह्या, असं हे सर्व साहित्य इथं व्हायचं आहे, आणि उदबत्ती लावायची आणि पाया पडायचं। आणि हा सण असतो भावाचा उपवास म्हणतात याला। एक दिवस आधी असतो पंचमीच्या, त्या पण दिवशी वारुळाला जातात आणि दुसऱ्या पण दिवशी निवद घेतात। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा। तर बाय ऑल।